लिंबू मिरची बांधतो आपण, गाडीला लिंबू मिरची बांधतात, दरवाजाला लिंबू मिरची बांध, अरे गड्यात बांधा गड्यात. धोका आपल्याला आहे, त्या घराला धोका आहे का, त्या गाडीला धोका आहे का? बरं, गाडीला धोका आहे, तुमच्या गाडीत देवाची मूर्ती नाही का, तरी तुम्ही ऍक्सिडेंट होत नाहीयेत का? मग जर तुमचे ऍक्सिडेंट होत आहेत तर तेव्हा तुमच्या गाडीतला देव काय करत होता, असं विचारणारे लोक नाहीयेत तुम्हाला? मुहूर्ताच्या वेळेस लग्न लावतात तुम्ही, घटस्फोट होत नाहीत का? मग तो मुहूर्त काढणाऱ्याचं काय? तुम्ही कधी जाब विचारलाय का की बाबा रे तुम्ही 4 वेळा पंचांग पाहून आम्हाला मुहूर्त दिला, आम्ही त्या मुहूर्त. दगडाची मूर्ती ही पाण्यात बुडते, जो स्वतः पाण्यात बुडतो तो तुम्हाला कसं वाचवेल, असं म्हणून तुम्हाला कोणीही वेळं बनवतं. ज्या वेळेस तुमचं कोणाशी भांडण होते तेव्हा तुमच्या हातात बांधलेला देवाचा दंडा दोरा किंवा तुमच्या गळ्यातलं देवाचं तावीज हे तुम्हाला त्यावेळेस काहीच करून मदत. मी 100 देवांना मानत नाही, मी माझ्या एकाच देवाला मानतो. माझ्या विठ्ठलाला, कृष्णाला, माझ्या रामाला एकालाच मी मानतो. आणि ज्याला मी मानतो त्याने गीतेत जे धर्माच्या नावानं कोणीही आपल्याला वेळ बनवून जातो. मग याचा अर्थ आपल्याला वेळ बनवणे इतकं आपण वेडे आहोत का? आणि जर वेडे आहोत तर मग आपल्याला खरा धर्म हा माहीत नाही म्हणून आपल्याला कोणी वेळ बनवतं का? जर माहीत नाही तर तो जाणण्याचा कधी आपण प्रयत्न केलाय का? मग आपण कसं काय म्हणायचं की आम्ही हिंदू आहोत? रामकृष्ण हरी. आजचा विषय आपला थोडासा तसा नाजूक म्हणावा लागेल, थोडा प्रक्षोभक म्हणावा लागेल, थोडासा कोणाच्या तरी हृदयात कापून गेल्यासारखा म्हणावा लागेल, पण तरी सुद्धा मी माझ्या विषयावर आजही आणि आत्ता सुद्धा तितकाच ठाम आहे की आजचा जो विषय आहे तो विषय आहे की खरंच आपण हिंदू आहोत का? या प्रश्नाचं उत्तर काय द्यावं, नाही द्यावं की हो द्यावं? जास्त करून तर समस्त समाजाचं वागणूक पाहिलं जर विचार केला तर आपण हिंदू नाहीत असंच म्हणावं लागेल की काय? सगळ्यात महत्वाची गोष्ट की कुठल्याही गोष्टीचा धर्म हा ठरवताना तुम्ही त्या गोष्टीचा गुणधर्म पाहिला पाहिजे. तो गुणधर्म कसा तुम्ही ओळखाल? उदाहरणार्थ गोडवा हा साखरेचा गुणधर्म आहे. म्हणजे काय की जर साखर हा शब्द आला तर तिथं गोडवा आलाच पाहिजे. जर गोडवा नसेल तर ती साखर नाही, कडू असेल तर ती साखर नाही, आणि जी साखर आहे ती गोडच राहील. जसं कारलं कडूच राहील. म्हणजे गोडवा हा साखरेचा गुणधर्म आहे, कडूपणा हा कारल्याचा गुणधर्म आहे, लिक्विडिटी तहान भागवणे हा पाण्याचा गुणधर्म आहे, शीतलता हा पाण्याचा गुणधर्म आहे, उष्णता हा सूर्याचा गुणधर्म आहे. तसं मानवाचाही कुठला तरी धर्म आहेच ना. मग तो धर्म तरी कोणता आहे? आपण तर म्हणतो गर्व से कहो हम हिंदू है, पण कशावरून? तुम्ही पुरावा काय देणार? हाच ना की अमुकने सांगितलंय, पूर्वजांनी सांगितलंय, आमच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर लिहिलेलं आहे. मग या फक्त एका कागदाच्या चिरुटावर पाहून तुम्ही ठरवणार का की तुम्ही हिंदू आहात की नाही? तुमचा धर्म कोणता आहे? आणि सगळंच जर विचार करायचा म्हटला की या सगळ्या गोष्टीत जर खरोखर लिहिलेलं असेल कुठे की तुमचा धर्म कोणता आहे, तर ते कुठं लिहिलं हे तरी तुम्हाला माहिती आहे का? जर ते तुम्हाला माहीतच नाहीये तर मग तुम्ही म्हणता कसं काय की आम्ही हिंदू आहोत? प्रत्येक मुसलमान हा त्याच्या घरात कुराण ठेवून असतो. प्रत्येक मुसलमान हा दिवसातून 5 वेळा 3 वेळा नमाज अदा करतो. प्रत्येक मुसलमान हा त्याच्या धर्माच्या पद्धतीनुसार जगतो. प्रत्येक पाद्री हा बायबल फॉलो करतो. प्रत्येक जो ख्रिश्चन धर्मी आहे तो त्याच्या धर्माच्या नियमानुसार चालतो. आपण आपल्या धर्माच्या नियमानुसार चालतो आहोत का? आपल्या धर्माचे नियम कोणते आहेत आणि जे तिथं लिहिलेले आहेत ते तुम्ही कधी वाचलेत का? कशावरून आपण हिंदू आहोत? कोणी यायचं आपल्याला वेळ बनवून जायचं, कुणी आपल्याला मूर्खासारखं वागवून जायचं. आपल्याला जे जगण्याचे नियम आहेत, जी जगण्याची कला आहे ते कोणत्या ग्रंथात आहे हे सुद्धा माहिती नाहीये. कित्येक तरुण मुलांना मी माझ्या क्लिनिकमध्ये आल्यानंतर विचारतो की तुम्हाला भगवद्गीता माहिती आहे का? तुम्हाला भागवतम माहिती आहे का? महाभारत माहिती आहे का? रामायण माहिती आहे का? वशिष्ठांचं लिहिलेलं जे स्क्रिप्चर आहे ते माहिती आहेत का? काहीच माहित नाही. कशावरून तुम्ही हिंदू आहात? महत्वाची गोष्ट याच्यात कळस सांगतो मी तुम्हाला. काही लोकांना देव आहे का इथून सुरुवात आहे. तो नसेलही
पण तुला कशावरून माहिती आहे की तो नाहीये? जसं मुस्लिम म्हणतो की अल्लाह इज फॉर्मलेस, त्याला कोणताही आकार उकार नाहीये, तसं जर तुम्ही म्हणत असाल की देव मूर्तीत आहे, कशावरून? ते जिथं लिहिलेलं आहे ते वाचलं का आपण कधी? नाही ना. मग कशावरून आपण हिंदू आहोत? देव संकल्पना ही एक भीतीपोटी जन्माला आलेली संकल्पना आहे असं म्हणणारेही लोक या समाजात नाहीयेत का? दगडाची मूर्ती ही पाण्यात बुडते, जो स्वतः पाण्यात बुडतो तो तुम्हाला कसं वाचवेल असं म्हणून तुम्हाला कोणीही गड बनवतं. ज्या वेळेस तुमचं कोणाशी भांडण होते तेव्हा तुमच्या हातात बांधलेला देवाचा दंडादोरा किंवा तुमच्या गळ्यातलं देवाचं तावीज हे तुम्हाला त्यावेळेस काहीच करून मदत करू शकत नाही, हे धडधडीत दिसतं ना तुम्हाला. तरी तुम्ही स्वतःला हिंदू म्हणून घेताय. जर म्हणून घेताय तर ते घातलंय कशाला? अरे वेळेनुसार जागेनुसार कुणीही नियम बदलतात. प्रेत यात्रा चालू आहे, याच दिशेने चालायचं, इकडून चालायचंच नाही, उलटच ठेवा, पूर्वेकडेच तोंड करा, पश्चिमेकडेच दिशा करा. कुठं लिहिलंय? जो तो ज्याच्या त्याच्या सोयीनुसार जे तुमच्या पारंपरिक रूढी परंपरा असतील ते बदलून टाकतो. ह्या दिशेला तोंड करा, त्या दिशेला तोंड करू नका, असेच बसा, असे बसू नका, इकडनंच पाणी टाका, तिकडनं पाणी टाकू नका, इतक्या वेळेस म्हणा, इतक्या वेळा म्हणू नका. या सगळ्या ज्या काही गोष्टी असतील ह्या कुठंतरी लिहिलेल्या आहेत का? जर लिहिलेल्या आहेत तर त्या कुठे आहेत हे तरी आपल्याला माहिती आहे का? जर माहित नाही, लिंबू मिरची बांधतो आपण, गाडीला लिंबू मिरची बांधतात, दरवाजाला लिंबू मिरची बांध. अरे गड्यात बांधा, गड्यात. धोका आपल्याला आहे, त्या घराला धोका आहे का? त्या गाडीला धोका आहे का? बरं, गाडीला धोका आहे, तुमच्या गाडीत देवाची मूर्ती नाही का? तरी तुम्ही ऍक्सिडेंट होत नाहीयेत का? मग जर तुमचे ऍक्सिडेंट होत आहे तर तेव्हा तुमच्या गाडीतला देव काय करत होता असं विचारणारे लोक नाहीयेत तुम्हाला? त्याचे उत्तर आहेत आपल्याकडं? नाही ना. मग कशावरून आपण हिंदू आहोत हे उत्तर कधी शोधायचे नाही का? आत्ताची पिढीपर्यंत आपण जे काही केलेलं आहे इथपर्यंत ठीक भागलं तुमचं. इथून पुढच्या पिढीला आपण काय देतोय? जे देतोय त्याच्या आधारावरती पिढीने जगायचं कसं? अरे तुमचा गुणधर्मच जर आपल्याला माहित नसेल तर आपण आपल्या गुणधर्मानुसार जगणार तरी कसे? तुम्हाला तर कोणी वेळ बनवतोय. 11 रुपयात गृहशांती करतो आपण, 2000-5000 फेकले का तिथं बिझनेस मांडलेला आहे, देव विकायला काढला, मंदिरांचा व्यवसाय झालाय. ज्याने हे ब्रह्मांड बनवलंय, ज्याने हे विश्व बनवलंय त्याने त्या जागेवर ते ग्रह ते तारे बरोबर ठेवलेले. तो आहे की नाही इथून सुरुवात आहे. आणि जर ते ठेवलेले आहेत तर ते तुमचे डिस्टर्ब होतात तुमच्यानुसार आणि ते तुम्ही सेटल करतात 11 रुपयात 2000 रुपयात. व्यवसाय का? कुणी हातात गंडादोरा बांधावं, कुणी गड्यात तावीज द्यावं, देवाचा फोटो लावावा. मोटरसायकलच्या मागच्या चाकाच्या मडगाडवर तुम्ही तुमच्या देवतांचा फोटो लावतात आणि ज्या वेळेस पावसाळा असतो त्यावेळेस त्याच देवाच्या फोटोवर तुमचा गारा उडतो. कशावरून तुम्ही हिंदू आहात? जर तुम्हाला मुळात तुमचा धर्म कोणता हे माहित नाहीये का? आणि जर माहिती आहे तर त्याचा स्वाभिमान करायचा आहे का अभिमान करायचा हेही माहित नाहीये का? आणि जे काही असेल ते सगळं कुठे लिहिलंय त्याचा काहीतरी एक ग्रंथ असेल ना तुम्हाला. तो ग्रंथ कधी आपण हातात घेतलाय का? प्रत्येक मुस्लिमाच्या घरात कुराण का असेल? कारण त्यांना त्यांच्या धर्मानुसार वागायचं आहे. तुमचा धर्म कोणता आहे? तुम्ही कोणत्या धर्मानुसार वागणार आहात? आणि वागणार आहात तर ते जे तुमचे नियम अटी असतील किंवा जे काही तुम्हाला त्याच्यातलं तत्वज्ञान असेल, विज्ञान असेल, ते ज्या ग्रंथात लिहिलंय तो ग्रंथ तुमच्या घरी तरी आहे का? कशावरून आपण हिंदू आहोत? साधी गोष्ट आहे. मी मंगळवारच्या दिवशी बाजारात पाहतो आमच्या इथं तपकीरच्या पुडीवर श्रीकृष्णाचं चित्र आहे. तपकीरच्या. आणि ते विकलं गेल्यानंतर तुम्हीच हिंदू त्या पुड्याचे जे कागद आहेत कृष्णाचे ते इतस्तात फेकतात. तुम्हाला तुमचा देव माहित नाही. जर देव माहिती आहे तर त्याचा हा अपमान तुम्हीच करताय. अरे कशावरून आपण हिंदू आहोत? लाज वाटली पाहिजे आपल्याला की कमीत कमी ठीक आहे तुम्ही मला हाही म्हणायचं नाही की आपला धर्म कोणता आहे. तुम्ही असा अर्थ काढू नका की मी जे बोलतो याचा अर्थ माझा धर्म मला माहित नाही, मी माळकरी माणूस आहे, गळ्याला टिळा आहे, कानात बाळी आहे. वाईट तेव्हा वाटतं जेव्हा
ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या धर्माचा अर्थ माहिती पडलेला आहे तो त्यानुसार वागतोय. तुम्हाला तुमच्या धर्माचा अर्थ माहिती आहे का? आणि समस्त जगताचाच एक धर्म नसू शकतो का? जर तो असू शकतो तर तो कोणता आणि ते लिहिलं कुठं आहे? साधुत्वाची व्याख्या आहे का आपल्याकडे काही? कुणी दाढी वाढवायची, भगवा ड्रेस घालायचा, कुणी मोठा टिळा लावायचा, तुमच्या समोर येऊन उभं राहायचं, दे भिक्षा, तुम्हाला नाडायचं, 11 दे, 21 दे, 151 दे, इथे पूजा करतो, याला साधू म्हणतात का? असे हजारो बंधू तुम्हाला वेडं बनवताय, तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवणार आहात का? मग खरा धर्म किंवा खरा साधू कसा असतो हेही तुम्हाला जाणून घ्यायचं नाहीये का? साध्या साध्या गोष्टी आहेत हो. हे बघा, महत्वाची गोष्ट, जर एवढं सगळंच होणार होतं तर मिरवणुकीच्या ठिकाणी दारू पिऊन नाचणे याच्यात कुठली भक्ती तुम्हाला दिसते? तुम्ही तीर्थयात्रेला जाताना तुम्ही दारू पिऊन तीर्थयात्रेला जाणे याच्यात तुम्हाला कोणती भक्ती दिसते? शकुन अपशकुनामध्ये तुम्ही मांजर आडवी गेली का तिच्यावर दोष ठेवून मोकळे होतात. तुमचा दिवा विजला, तुम्ही दिव्यावर, तुम्ही कधी प्रश्न विचारत नाही का स्वतःला की हे का घडलंय? मांजर आडवी, अरे तिला जायचंय बाबा, तिला भूक लागली, तिला तिकडं खायला काहीतरी मिळणार आहे म्हणून ती इकडून तिकडं चालली आहे. आपण मूर्खासारखे 4 पावलं मागे येतोय. दिवा विजला, कधी वारा नावाची संकल्पना माहित नाही का? विज्ञान हा विषय या जगातच नाहीये का? दूध सांडलं, अरे तिने लक्षच दिलं नाही ना, तो गॅस फुल केलाय, तिचं लक्ष मोबाईल मध्ये आहे, सांडणार ना ते दूध. मुहूर्ताच्या वेळेस लग्न लावतात तुम्ही, घटस्फोट होत नाहीत का? मग तो मुहूर्त काढणाऱ्याचं काय? तुम्ही कधी जाब विचारलाय का की बाबा रे तुम्ही 4 वेळा पंचांग पाहून आम्हाला मुहूर्त दिला, आम्ही त्या मुहूर्तानुसार लग्न केलं तरी घटस्फोट झालाय? प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक प्रश्नाला कुठल्या तरी ठराविक माणसाकडे जाऊन त्याचं उत्तर शोधणं इतके निलाजरे आपण झालेलो आहोत. तेच उत्तर आपल्या कुठल्या तरी एका आद्य ग्रंथामध्ये असेल आणि तो ग्रंथ आपण रोज वाचून पाहायला पाहिजे, जेणेकरून आपल्या आत्ताच्या जीवनाला जी काही जगण्याची कला असेल, आपलं आत्ताचं जीवन जे आहे ते सुकर असेल, दुःखी असणार नाही, समाधानी असेल. या सर्व बाह्य जगतातल्या आलेल्या त्रासापासून आपण जास्तीत जास्त मुक्त होऊ असा कुठलाच ग्रंथ नसेल का? प्रॉब्लेम जर आपल्या आतमध्ये असेल, आपल्या मानसिकतेत असेल, आपल्या विचार करण्याच्या पद्धतीत असेल, तर बाहेरचं जग अचानक कसं काय सुधरून जाईल? अचानक तुम्हाला ऑफिसमध्ये बॉस चांगला वागायला लागेल, अचानक तुमच्याशी सगळे पेशंट गोड वागायला लागतील, अचानक तुमची गिराईक सगळी तुम्हाला उधारी आणून देतील, अचानक तुम्ही इमानदार झाले, सगळं जग आनंदी झालं, सगळे जग त्रासापासून मुक्त झालं, म्हणून तुम्ही आता आनंदी आणि मुक्त आहात आणि खुश आहात, असं होऊ शकतं का? बाहेरच्या जगाचं तुम्ही काहीच करू शकत नाही. जो काही बदल घडवायचा असेल तो आतमध्ये घडवावा लागेल, आणि आतमध्ये घडवायचा असेल तर ते सांगण्यासाठी आपल्याकडे एकमेव ग्रंथ आहे, तो म्हणजे भगवद्गीता. आणि तो आद्य ग्रंथ आपल्याला प्रत्येकाला वाचावा लागेल. तो वाचा आणि मग म्हणा की तुम्ही हिंदू आहात की नाही. जर तसं नसतं तर भगवंताने सुद्धा अर्जुनाने ज्या वेळेस शस्त्र गाळले, ज्या वेळेस अर्जुन युद्धास नकार देत होता, त्यावेळेस भगवंताने सुद्धा अर्जुनाला म्हणायला पाहिजे होतं, बाबा रे तुझे ग्रह फिरले, तुला आता ग्रह शांती करावी लागेल, तू ही अंगठी हातात घाल, तू हा दोरा बांध, तू हा तावीज गळ्यात घे, तू 11 वेळेस या ठिकाणी पूजेला जाऊन ये. नाही ना सांगितलं. भगवंतांनी अर्जुनाच्या इनर सेल्फवर, त्याच्या अंतरात्म्यावर, त्याच्या मानसिकतेवर, त्याच्या सायकोलॉजिकल डिस्टर्बन्सेसवर काम केलं आणि त्याला जगण्याची दिशा दिली, जी गुरु शिष्य परंपरेनुसार आतापर्यंत आपल्या हातात आहे. आपण करंटे दुर्दैवी मार्गदर्शन नसल्यामुळे म्हणा की काय, तत्सम सर्व धार्मिक लोकांनी मांडलेल्या बाजारामुळे, सत्य आपल्यापर्यंत पोहोचू न दिलं गेल्यामुळे की काय, जे ज्ञानेश्वरांच्या काळात सुद्धा तेच होतं, जे त्याला कंटाळून शेवटी ज्ञानेश्वरांनी संस्कृत मधली गीता मराठीत करून दिली, जी आपण आता ज्ञानेश्वरी म्हणून तिचं पूजन करतो, तिचा वापर करतोय. हे सगळं आज आपल्या हातात असून सुद्धा आपण ते वाचत नाही. कशावरून? आपण हिंदू आहोत.
राहिला प्रश्नाचं खरं उत्तर शेवटचं की खरंच आपण हिंदूत आहोत की नाही आहोत, तर मी गीता एकदाच वाचली आणि त्याच्यात मला कुठेही हिंदू शब्दाचा उल्लेख पाहिजे तसा मिळाला नाही. पण तिथे एक शब्द मिळाला की हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई हे धर्म जे आहे हे मानव निर्मित आहेत आणि भगवंताने निर्मित केलेला जो गुणधर्म आहे, जो साखरेचा गोडवा आहे, कारल्याचा कडूपणा आहे, पाण्याचा शीतलता आहे, सूर्याचा उष्णता आहे, अग्नीचा उष्णता आहे, तसा मानवाचा गुणधर्म हा सेवा आहे. सेवा करणे हाच आपला खरा धर्म आहे. तुम्ही तो मान्य करा अथवा न मान्य करा, तो तुमच्याकडून होतोच. हे निर्विवाद सत्य आहे. मी ज्या खुर्चीवर बसलोय, ही खुर्चीवर मी बसावं म्हणून ही कुणीतरी फॅक्टरीत तयार करत होतं, तो माझी सेवा करत होता. तुम्हाला काहीतरी चार गोष्टी चांगलीच्या कळाव्या म्हणून तुमच्या समोर मी ज्या मोबाईल मधून बोलतोय त्या मोबाईल मधून मी बोलून माझं ज्ञान तुम्हाला मिळावं म्हणून कोणीतरी त्या मोबाईलचा कॅमेरा सेट करत होतो, तो माझी सेवा करत होता, तो तुमची सेवा करत होता. ज्या स्टँडला हा मोबाईल ठेवलेला आहे त्या स्टँडवर तो मोबाईल ठेवून तो मोबाईल मधून काहीतरी बोललं जाणार आहे म्हणून ते स्टँड तयार करणारा सुद्धा तेव्हा माझी सेवाच करत होता. ज्या मोटरसायकलने तुम्ही फिरताय ती मोटरसायकल तयार करणारा सुद्धा तुमची सेवाच करतो. तुम्ही तुमच्या पत्नीसाठी, तुमच्या मुलाबाळांसाठी रोज काहीतरी व्यवसाय करायला जातात म्हणजे तुम्ही त्यांच्या पोटात अन्न पडण्यासाठी, त्यांची सेवाच करण्यासाठी जात असतात. प्रत्येक जण मान्य करा अगर ना मान्य करा, तुमची प्रत्येक क्रिया ही तुम्ही केलेली कुणाची ना कुणाची तरी सेवाच आहे. म्हणून आपला गुणधर्म हा सेवा आहे. त्याला जेव्हा तुम्ही मानव निर्मित धर्म जोडणार, सेवा या शब्दाचा अर्थ होतो सनातन आणि मानव निर्मित धर्माचा अर्थ जर तुम्ही आपला लावणार हिंदू, तर आपला खरा धर्म मग सनातन हिंदू आहे. आता तुम्ही मानव निर्मित धर्म पाळा की भगवंत निर्मित धर्म पाळा, धर्माला जागे राहा, स्वधर्म जाणा, गीता वाचा. रामकृष्ण हरी. अपेक्षा करतो माझ्या व्हिडिओ मधून बऱ्यापैकी तुम्हाला मोटिवेशनल प्रबोधन मिळालेलं असेल. कुणाचीही भावना दुखावण्याचा माझा उद्देश नाहीये. जरी दुखावली असेल त्यांनी गीता समोर घेऊन माझ्या समोर येऊन बसावं, त्याच्यात त्यांना जे म्हणायचं तो मुद्दा मांडावा. मी 100 देवांना मानत नाही, मी माझ्या एकाच देवाला मानतो. माझ्या विठ्ठलाला, कृष्णाला, माझ्या रामाला एकालाच मी मानतो आणि ज्याला मी मानतो त्याने गीतेत जे सांगितलंय तेच मी मान्य करेल. कोणाच्याही फालतू वादांना मी भीक घालत नाही. तरी माझ्या या व्हिडिओमुळे जर कोणाची भावना दुखावली असेल तर मी मनापासून माफी मागतो. कधीही तुमच्या सेवेचा अवसर मिळाला तर सेवा करीन. रामकृष्ण हरी. अपेक्षा करतो हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लाईक करणार, शेअर करणार आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही ते सबस्क्राईब करणार. रामकृष्ण हरी.